अभ्यासाला बसले सारे. नमस्कार. टिलीमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मस्त थंडी पडली की आमचे टिलीमिली शेकोटी करतात. ह्या शेकोटी शेजारी बसल्यावर त्यांच्या हाताला ऊब जाणवते. त्यांना असा प्रश्न पडलाय, ही ऊब किंवा उष्णता म्हणजे काय? बघूया आजच्या भागात त्यांना ह्याचं उत्तर मिळतंय का ते. तुम्ही स्वाध्याय केलात का? हो. स्वाध्यायात दिलेला प्रयोग करून बघितलात बर्फाचा? हो. पण ताई, त्यावेळी ना त्या 2 तबकड्या घेतलेल्या, त्याच्यावर ठेवलेला एक बर्फ लवकर वितळला आणि दुसरा लवकर नाही वितळला. असं का झालं पण? हा, खरंच की. आपण त्याच्यासाठी मी तुम्हाला आधी काही वस्तू दाखवते, त्याच्यावर आपण चर्चा करूया आणि मग बघूया. आता माझ्याकडे ही एक वस्तू आहे बरं का. आता इथे वरती काय आहे? हे चॉकलेटी रंगाचं काहीतरी लावलेलं आहे. बरोबर, हे आहे तांब. हे काय आहे? लाकूड. लाकूड. ही माझ्याकडे एक रबरची रिंग आहे आणि हे जे आहे इथे आहे पितळ, हे आहे लाकूड. ठीक आहे. आता मला सांगा, ही रबराची रिंग, हे लाकूड, हे उष्णतेचे सुवाहक आहेत का दुर्वाहक? दुर्वाहक. आणि तांब आणि पितळ? सुवाहक. बरोबर, सुवाहक आहेत, हो की नाही? पण म्हणजे ह्याचा आपल्याला उपयोग काय? आपण हे आता का बघतोय सांगा बरं. जेव्हा आई घरी सांगते ना, भाजी हलव रे जरा, नुसतं असं, तुम्ही चमचा कुठे धरता बरं? असा इथे धरता का इथे धरता? तिथे धरतो. मागे धरता ना? हो. इथे धरला तर काय होईल रे? चटका बसन. का बरं? कारण आपण जेव्हा भांड्यामध्ये हा चमचा ठेवतो तेव्हा खरं तर हा इतकाच त्याला जवळ असतो, तो गरम लागतो आपल्याला. मग त्याला जर का उष्णता इथून मिळते आहे, इतक्या जवळ ह्या टोकाला मिळते आहे, तर चटका इथे बसतो. म्हणजेच काय होतं? हे स्थायू आहे, त्याच्यामध्ये उष्णतेचं संक्रमण होतं. आता हे संक्रमण होत असताना त्या वस्तूंचं काय होतं हे माहितीये का तुम्हाला? ती गरम होत असेल. गरम होते. अजून काय होतं? त्याचे परिणाम आपण आता बघूया. ठीक आहे. हो. ह्या वस्तूचं पण काहीतरी व्हायला पाहिजे ना, नुसतं आपल्याला चटका नाही, आतमध्ये काहीतरी होत असेल, हो की नाही? मग बघूया प्रयोगातून. हो. आपण आधी हे बाजूला ठेवूया. तर पुढच्या प्रयोगाला आपल्याला अशा ह्या 2 वस्तू लागणार आहेत बरं का. स्पिरिटचा दिवा आणि हे लायटर. ठीक आहे. तू धरशील हे? फक्त ह्या प्रयोगात काय करायचं हे सांगते. आधी बघायचं बरोबर असा 90 अंशाचा कोन करायचा ह्या 2 मध्ये. ठीक आहे. हे आतमध्ये जातंय की नाही हे बघायचं. मग मी सांगेल तितक्या वेळ स्पिरिटच्या दिव्यावर धरायचं आणि मग तो गरम करायचा. मग काय होतं आपण बघणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. धरशील? बघ बरं, तो धातूचा गोळा ह्याच्यातून जातोय का? जातोय. सहज जातोय. हो. आता हे प्रयोग करताना हा हात थोडा लांब ठेवायचा. धर बरं ह्याच्यावर तो गोळा. आता बघ बरं, परत तसाच 90 अंशामध्ये धरून सहज जातोय का? जातोय अजून? धर बरं परत. बघ बरं आता परत. नाही जाते. बघ बरं नीट बघ. नाही जाते. बरोबर आहे ताई, पण ते आत का नाही जाते? तो गरम केल्यामुळे तो चेंडू प्रसरण पावतोय, म्हणजे तो थोडासा त्याचा आकार बदलतोय. बरोबर आहे. रिंगला काहीच केलं नाहीये, त्यामुळे रिंगचं काहीच होणार नाहीये. उष्णतेचं जेव्हा स्थायूमध्ये संक्रमण होतं तेव्हा ती वस्तू प्रसरण पावते. आता अजून एका प्रयोगावरनं हे बघूया बरं का. हे मी थोडंसं मागे ठेवते. आता माझ्याकडे आहे ही एक स्ट्रिप. हा प्रयोग तू करशील? हो. धर बरं.
ही जी पट्टी आहे याला म्हणतात बाय मेटॅलिक स्ट्रीप. बाय म्हणजे दोन, मेटॅलिक म्हणजे धातू, दोन धातूची पट्टी म्हणजे द्विधातू पट्टी. ठीक आहे. आता याच्यामध्ये ही चाकू सारखे दिसते का तुला? हो. बरोबर आहे. चाकूला आपण कसं करतो, इकडनं असं ही बाजू वापरतो ना चिरण्यासाठी, तर त्याच पद्धतीने आपण ह्याच्यावर धरणार आहोत आणि त्या पट्टीचं काय होतं हे बघणार आहोत. धर बरं, काढ बरं, धरून ठेव अशीच. तोपर्यंत तुम्हाला सांग, त्याने जेव्हा ही पट्टी दिव्यावर धरली होती तेव्हा काय झालं? तिचा आकार असा वाकडा झाला. आकार वाकडा झाला किंवा ती पट्टी अशी वाकली. वाकली. आता त्याने नुसतीच बाजूला धरली तेव्हा परत काय होतंय असं तुला वाटतंय? ती आपोआप सरळ होती हळूहळू. बरोबर. म्हणजेच ह्या धातूमध्ये जे दोन धातू आहेत ना, या धातूच्या पट्टीमध्ये, तर ते दोन धातू वेगवेगळ्या पद्धतीने प्रसरण पावतायत. बरोबर. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. फक्त आपण दिवा फक्त थोडा वेळ बंद ठेवू. आपण नमस्कार करतो की नाही, ह्या नमस्कारामध्ये समजा माझा एक हात आहे आणि तुझा एक आहे, ते बरं तो हात. आता जर का मी जोर लावला तर काय होतंय? त्याचा हात खाली वाकला खाली जातोय. म्हणजेच माझ्या हातामध्ये जी कुठली पण ही धातूची पट्टी आपण विचार करतोय ती वेगळ्या पद्धतीने प्रसरण पावते. म्हणजे ह्याचा जो प्रसरण बिंदू आहे हा वेगळा आहे दुसऱ्या धातूच्या पट्टीपेक्षा, म्हणून ह्याच्यामध्ये असा परिणाम दिसतोय. येतंय लक्षात? हो. आता अजून एक प्रयोग बघूया हेच समजून घेण्यासाठी. हे बघा, आपल्याला लागणारं सामान. ताई हे काय आहे? ह्याला म्हणतात पॉवर सप्लाय. ठीक आहे. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीला विद्युत प्रवाह द्यायचा असतो त्यावेळेला हे वापरलं जातं. आता हा प्रयोग करताना तुम्हाला एखाद्या प्रयोगशाळेतच करावा लागेल. पण आपल्याला काही गोष्टी इथे समजून घ्यायच्या आहेत म्हणून हा प्रयोग मी आत्ता इथे दाखवणार आहे. जरी प्रयोगशाळेत केला तरी मोठ्यांच्या देखरेखीखालीच हा प्रयोग करायचा आहे. ठीक आहे. आता इथे मी लाल बाजूला लाल बाजू जोडणार आहे आणि ह्या स्टँडच्या ह्या बाजूला हे जोडणार आहे. ठीक आहे. आता मी फक्त हा बॉल स्थिर करते. आता एक मला प्रश्न मी विचारते की ही जी तार आहे आता ही कशी आहे? सरळ आहे की वाकलेली आहे? सरळ आहे. सरळ आहे. हो. बघूया आपण एक प्रयोग करून की काय होतंय त्याचं. हो. मी आता ह्याचा विद्युत प्रवाह ह्याच्यामधून सोडणार आहे बरं का. त्या तारेकडे बघायचं काय होतंय आणि मग मला सांगायचं. मी तो विद्युत प्रवाह सोडेन आणि लगेच बंद करेन. ठीक आहे. ती तार ना बॉल तो खाली गेला आणि परत वरती आला. हो का रे, असंच झालं? असंच झालं. पण मग मी विद्युत प्रवाह सोडल्यानंतर असं झालं का त्याच्या आधी पण झालं होतं? सोडल्यानंतर झालं. बर. आता मला सांगा ती तार खालीच का गेली? कारण की त्या बॉलचं वजन लाल ते खाली. बरोबर. आपल्याला हा नियम माहितीये गुरुत्वाकर्षणाचा. हो. कुठली वस्तू खाली ओढली जाते. पण आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की मी विद्युत प्रवाह सोडल्यानंतरच ती तार खाली का आली? देऊ उत्तर. हो. विद्युत प्रवाह जेव्हा मी सोडते तेव्हा ह्या तारेमध्ये उष्णता निर्माण होते. ठीक आहे. आणि उष्णतेमुळे आपण बघितलं आधीच्या प्रयोगामध्ये की वस्तू प्रसरण पावते. आता ही तार जेव्हा प्रसरण पावते तेव्हा ती कशी जाईल? अशी सरळ होऊ शकते का बरं? नाही. नाही. का बरं? कारण ही दोन्ही बाजूनी स्टँड आपण पक्की लावलेली आहे. बरोबर आहे. त्यामुळे ही अशी तर जाऊ शकत नाही. मग ते कुठे जाईल? तर ती खाली जाते. म्हणजे आता माझ्या हाताकडे बघा, मी जर का असा ठेवलेला आहे, ही आधीची आपली तार आहे आणि आता ही अशी होते. बरोबर आहे. हो. म्हणजेच प्रसरण जेव्हा पावते तेव्हा त्याची लांबी बदलते. आता लांबी ही जास्त आहे का खाली आलेली जास्त आहे? खाली आलेली जास्त आहे. बरोबर. म्हणजेच आपण ह्या प्रयोगावरनं पण सांगू शकतो का की जेव्हा उष्णतेचं संक्रमण होतं तेव्हा स्थायू पदार्थांमध्ये ती प्रसरण पावतात? सांगू शकू आपण हे? हो. नक्की? हो. कळलंय स्थायू पदार्थांमध्ये काय होतं? हो. आता आपण बघणार आहोत द्रव पदार्थांमध्ये काय होतं.
ठीक आहे, हे ठेवू मी आता बाजूला. हो. आता द्रवामध्ये बघूया काय होतंय उष्णतेचं संक्रमण झाल्यामुळे. त्याच्यासाठी असं एक भांड लागणार आहे. आपल्याला काचेचंच हवं असं पण काही नाहीये, तुम्ही घरामध्ये साधं छोटं भांड पण ठेवू शकता. ठीक आहे, आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे गरम पाणी बरं का. साधारणपणे आपण अर्धा भांड भरून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे चंचू पात्र किंवा दुसरं जे पण तुमच्याकडे असेल असं एखादं भांड. ठीक आहे, एक साधा स्ट्रॉ, नंतर पोटॅशियम परमॅंगनेट आपण आधीच्या प्रयोगांना जसं घातलं तसंच ह्याच्यामध्ये घालणार आहोत. ह्याच्यामध्ये मी आता घालतोय साधं पाणी. आता ह्या प्रयोगामध्ये मी हा स्ट्रॉ बरोबर त्या भांड्याच्या मध्ये घालणार आहे आणि बाजूने तुमचा एक असते ना चिकण माती म्हणा किंवा हे खेळण्यातली जी असतो ना क्ले म्हणता तुम्ही त्याला, त्याने आपण ते बंद करणार आहे. आता हे चपटं करायचं आणि मध्ये एक छोटंसं असं भोक करून घ्यायचं. त्या भोकातनं आपण हा स्ट्रॉ बाहेर काढायचा आणि ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आता मी हा स्ट्रॉ असा आतमध्ये घातलाय, दिसतोय. आता या पाण्याची पातळी कुठे दिसते तुला? स्ट्रॉच्या आतमधल्या. हो. इथे कुठेतरी दिसते. हो. बरोबर आहे, बघ बरं तुला कुठे दिसते? इथेच दिसते. बरोबर. आता हे जे गरम पाणी आहे त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत आणि पाण्याच्या पातळीचं काय होतंय हे तुम्ही बघा. तुम्हाला पाण्याची पातळी बघायची आहे स्ट्रॉ मधली. ताई, स्ट्रॉ मधल्या पाण्याची पातळी थोडी वाढली आहे. बरोबर, स्ट्रॉ मधल्या पाण्याची पातळी वाढली. का बरं वाढली असेल? या भांड्यात काय आहे? गरम गरम पाणी. ह्याच्यात आपण आतमधल्या भांड्यात कुठलं पाणी घातलं? साधं पाणी. साधं पाणी. म्हणजे बाहेरच्या गरम पाण्यामुळे संक्रमण झालं आतमधल्या पाण्याकडे आणि ते पाणी पण प्रसरण पावायला लागलं. बरोबर. अचानक पातळी वाढेल का? नाही. बर. आता तसं असताना हे जेव्हा पाणी आतल्या पाण्याला गरम करत आहे तेव्हा आतलं पाणी प्रसरण पावतंय की नाही हे आपल्याला कसं कळेल? आपल्याला रोज दिसतं का असं पाणी प्रसरण पावलं भांड्यामध्ये जेव्हा गरम करतो? नाही कळत. म्हणून आपण असा एक छोटासा स्ट्रॉ वापरतो तिथे. येतंय लक्षात? हो. म्हणजेच आपण जो हा क्ले लावला ना तो ह्याच्यासाठी लावला कारण आतल्या पाण्याची पण जर का वाफ व्हायला लागली तर ती वाफ बाहेर निघून जाईल आणि आपल्याला हा परिणाम बघायला थोडं कठीण जाईल. म्हणून बाहेरच्या हवेशी त्याचा संपर्क येऊ नये म्हणून आपण तो क्ले लावला. आता द्रव पदार्थांमध्ये पण उष्णतेचं संक्रमण जेव्हा होतंय तेव्हा ते प्रसरण पावतायत का आकुंचन पावतायत? प्रसरण पावते. प्रसरण. बरोबर आहे ना. आत्ताच आपण बघितलं स्ट्रॉ मध्ये पाण्याची पातळी वाढली म्हणजेच ते प्रसरण पावलं. आलं लक्षात? हो. आता जर का मी हे गरम पाण्यातनं बाहेर काढून घेतलं तर तुम्हाला काय वाटतंय काय होईल थोड्या वेळाने? पाणी परत खाली जाईल. बरोबर, पाणी पुन्हा खाली जाईल म्हणजेच आकुंचन पावेल. तर स्थायू असो नाही तर द्रव असो, उष्णता दिली की वस्तू प्रसरण पावते, उष्णता काढून घेतली की आकुंचन होतं. बरोबर आहे? हो. आता आपण वायूमध्ये बघायचं? हो. चालेल. आता आपण वायूच्या गोष्टी वर आणूया बरं का. हे मी मगाचंच भांड घेतेय ज्याच्यामध्ये गरम पाणी आहे पण आपल्या प्रयोगासाठी आपण अजून घालूया. आपल्याला लागणार एक बाटली, एक फुगा. ठीक आहे. आता मी ह्या बाटलीवर फुगा लावणार आहे. दर्शील? धरून ठेव बर का थोडा वेळ. काही होतंय का रे इथे?
हो. काय होतं आत असं वाफ वाटतंय? येते आणि हळूहळू फुगा फुटतोय. बरोबर. फुगा फुगतोय का रे खरंच? हो, थोडीशी हवा गेली यात. दिसतोय हळूहळू फुगताना हा? हो. का बरं फुगत असेल असं वाटतंय तुम्हाला? ती बॉटल वाफ आतनं येते. गरम होत असेल आणि त्याची वाफ ते पाण्याची त्यात फुगत जात असेल म्हणून. तुला पण असं वाटतंय? हो. बर. खरं तर आतमध्ये काहीच नव्हतं आधी. काहीच नाहीये म्हणजे काय? हवा आहे. आता हवेमध्ये पण थोडंसं पाण्याचं बाष्प असतं हे आपल्याला माहिती आहे, बरोबर? आता हळूहळू बाहेरचं जे आहे ते पाणी आतमध्ये उष्णता संक्रमित करतंय. म्हणजेच काय होतंय? ती उष्णता कोणाला बरं मिळतीये? आधी बाटलीला बाटलीला. आणि नंतर फुग्याला फुग्याला लगेच मिळेल का? नाही. नाही. फुग्याला नाही, तर आतली जी हवा आहे त्या हवेला ती उष्णता मिळतीये. आणि मग काय होतंय? हवा गरम होतीये, बरोबर? आणि ती वर जातीये. बरोबर. हवा गरम झाल्यामुळे ती वर जातीये, त्याचं संक्रमण होतंय. मग त्याच्यामुळे ह्या फुग्याचं काय झालंय? त्यात ते हवा भरली आणि तो फुगला. तो फुगायला लागलाय. कारण हवेला बाहेर जायला काही मार्ग आहे का? नाही. नाही. मग ती काय करेल हवा? तो जो फुगा आहे त्याला आतल्या हवेला ढकलायचा प्रयत्न करेल, बरोबर आहे? हो. मग ढकलायचा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा तो फुगा फुगतोय. आलं लक्षात? हो. हो. आता ह्या गरम पाण्याच्या ऐवजी जर का आपण थंड पाणी घातलं तर काय होईल असं वाटतंय? बघायचा प्रयोग करून? हो. हो. चला मग. ताई, पण हे फक्त काचेच्या बाटलीतच होतं का? नाही, प्रश्न चांगला आहे बरं का तुझा. काचेच्या बाटलीतच नाही, पण तुम्ही घरी कुठली पण साधी प्लास्टिकची जरी बाटली असेल, छोटी आई तुमच्या पिशवीत वगैरे देत असेल की नाही, त्या बाटलीत सुद्धा हा प्रयोग होऊ शकतो. आणि तुम्हाला हा घरच्या घरी अगदी करता येण्यासारखा आहे. फुगे तर आपल्याकडे असतात, नसेल तरी एखाद्या मित्राकडनं घ्यायचा, त्याला सांगायचं आपण सगळे मिळून हा प्रयोग करू, हो की नाही? हो. मग करू शकतो आपण. ठीक आहे, फक्त गरम पाण्यासाठी मात्र मोठ्या लोकांची मदत घ्या. हा, हो. आता आपण बघूया गार पाण्यात काय होतं. आपण परत तेच भांड घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी गार पाणी घालते. गार म्हणजे कुठलं आहे? अगदी शीतपेटीतलं आहे बरं का. त्याच्यामध्ये मी बर्फ पण घालते आहे, म्हणजे आपला प्रयोग होईपर्यंत ते चांगलं गार राहील. आता ही एक दुसरी बाटली आहे माझ्याकडे आणि त्याच्यावरती पण हा फुगा लावायचा आहे. ठेवशील ह्याच्यामध्ये? हो. आपण फक्त थोडं पाणी वाढवूयात बरं का ह्याच्यामध्ये. आता बघा बरं फुग्याचं काय होतंय. काय होतंय रे या फुग्यामध्ये? ताई, तो फुगा आतमध्ये गेला. अरे चा, हो की. मगाशी गरम पाणी होतं तेव्हा तो कुठे होता? बाहेर असा फुगून आला, फुलून आला, बरोबर. आता गार पाणी घातल्यानंतर काय झालं? तो आत तो खेचला आत गेला. घ्यायचा आत खेचला गेला. म्हणजेच काय झालं रे? आतल्या हवेचं हवा खाली खाली जात. खाली. म्हणजेच काय होतं? आपण आकुंचन आकुंचन. पावली असं म्हणतो, बरोबर आहे? हो. म्हणजे स्थायू असो, द्रव असो किंवा वायू असो, उष्णतेचं संक्रमण होतं त्यावेळेला आपण ती उष्णता दिलेली असते, तेव्हाच काय होतं? त्या वस्तू प्रसरण पावतात. जेव्हा आपण उष्णता काढून घेतो तेव्हा त्या वस्तू आकुंचन पावतात. आलंय लक्षात? हो. करून बघा ना हा प्रयोग. हो. पुढच्या प्रयोगासाठी लागणार आहे ही एक वस्तू, स्पिरिटचा दिवा, लायटर आणि कागदाचे 2 तुकडे. ठीक आहे, मी स्पिरिटचा दिवा लावणार आहे. एक प्रयोग असा आहे की मी हा कागदाचा तुकडा या लाकडाच्या बाजूने घट्ट गुंडाळणार आहे आणि दिव्यावर धरणार आहे. तसंच दुसऱ्या प्रयोगात इकडनं असंच घट्ट गुंडाळणार आहे आणि परत धरणार आहे. दोन्ही वेळेला काय होतं हे तुम्ही मला निरीक्षण करून सांगायचं बरं का.
बघा मी घट्ट गुंडाळलाय आणि जी बाजू उघडी आहे ती वरच्या बाजूने घेतलेली आहे. ठीक आहे, धरू मग. हो. हो. काय झालं रे कागदाचं? ते जाळलं गेलं कागद. थोडासा जळल्यासारखा दिसतोय. हो. पूर्ण नाही जळाला ना? नाही. बर, आता आपण दुसरा कागद इकडनं गुंडाळूया. धरू मग. हो. हो. काय झालं रे? जळलंच नाही. काहीच नाही झालं. का बरं असं झालं असेल? कारण की हे मी लाकडाच्या बाजूला जेव्हा धरला होता कागद तो मात्र अशा पद्धतीने जळाला. आता तेवढाच वेळ मी जेव्हा तांब्याच्या बाजूने धरला तेव्हा तो काही फारसा जळलेला नाहीये, दिसतंय? हो. का बरं असं झालं असेल? तांब काय आहे? सुवाहक आहे की दुर्वाहक आहे? सुवाहक. आणि लाकूड दुर्वाहक. तर जेव्हा मी कागद असा गुंडाळते तेव्हा ती उष्णता, स्पिरिटच्या दिव्याकडनं मिळालेली उष्णता ही कागदाकडनं कोणाला जाते? आधी गेली लाकडाला. लाकूड दुर्वाहक असल्यामुळे त्यांनी काय केलं? मला नको ती उष्णता, तुझी तू घे, अशा पद्धतीने तो कागद जळाला. बरोबर? हो. पण जेव्हा मी तांब्याच्या बाजूला गुंडाळलं तेव्हा ती उष्णता तांब्याने शोषून घेतली किंवा तांब्याने स्वतःकडे घेतली, कारण तो सुवाहक आहे. लगेच तुम्ही जर का हात लावून बघितलं तरी गरम लागतंय का? बघा बरं. हो. बघ बरं. हो. बरोबर आहे. आणि म्हणून कागद जळाला नाही. येतंय लक्षात? आता ह्याच प्रयोगातून तुम्ही मला आधीच्या एका प्रयोगाचं उत्तर देणार आहात बरं का. ह्या 2 काळ्या पट्ट्या होत्या आपल्याकडे. हो. या ज्या 2 तबकड्या किंवा पट्ट्या होत्या, ह्या बाजूची पट्टी हाताला बघ बरं कशी लागतेय. जड. आणि नुसतं हात ठेवून बघ, गरम आहे का गार आहे? गार. ही पण आहे का? नाही. तू बघ बरं. ही गार आहे आणि ही थोडी गरम आहे. बरोबर, त्यांनी पण असंच सांगितलं आणि मलाही तसंच वाटतंय. म्हणजे बरोबर आहे, आपण जे काही निरीक्षण नोंदवतोय ते बरोबर आहे का? हो. आता आपण काय केलं होतं? याच्यावर बर्फ ठेवला होता, हो की नाही? हो. मग कुठला आधी वितळला होता? ही. हा. इकडचं. आता तू हातात घेऊन बघ बरं, कुठली जड आहे? ही वाली. म्हणजे माझ्या उजव्या हातात होती ती जड आहे. तू बघ, ही जड आहे. जड आहे. आता मी सांगते ही आहे धातूची आणि ही आहे दुर्वाहकाची. ही आहे सुवाहकाची, ही आहे दुर्वाहकाची. म्हणजे काय झालं असेल? उष्णता कोणी कोणाला दिली? ही जरी हाताला गार लागली तरी आतमध्ये त्याच्या जी उष्णता आहे ती त्यांनी पसरवली सगळीकडे. ठीक आहे, म्हणून ह्यातला बर्फ लवकर वितळला. आलंय लक्षात? हो. हे काय आहे बरं? थर्मास. थर्मास. थर्मास आहे. ह्याचा काय उपयोग आहे? की गरम पाणी टाकले की ते गरमच राहतं थोड्या वेळासाठी. आणि गार पाणी गार राहतं. बरोबर. आता मला सांग, हे नक्की ह्याच्यामध्ये काय असतं? कसा तयार केलेला असतो हे माहितीये का? नाही. बर, ह्याच्यामध्ये काय असतं? 2 अशा नळ्या असतात, एक आतून एक बाहेरून. दोन्ही काचेच्या असतात बरं का. त्याला दोन्हीला चांदीचं आवरण दिलेलं असतं. ठीक आहे, आणि त्याच्याही बाहेरून हे आपल्याला आत्ता जसं दिसतंय ना तसं दिसतं. मग ते प्लास्टिकचं असेल किंवा एखाद्या धातूचं असेल, कुठलाही असेल. पण जेव्हा 2 नळ्या अशा ठेवल्या जातात तेव्हा त्या एकमेकांना चिकटून नसतात. त्याच्यामध्ये कुठला तरी दुर्वाहक घातलेला असतो. ठीक आहे, म्हणजे त्यामुळे आतमध्ये जे गरम किंवा गार जे पण पाणी असेल किंवा वस्तू असेल ती तशीच राहते, कारण ती उष्णता संक्रमित होत नाही बाहेर. जी काही पण संक्रमित होईल ती फक्त वरच्या झाकणावरनच होईल. तर तुम्हाला हा घरी करता येईल का रे? हो. करायचा आपण? हो. बघायचं. या ग्लासमध्ये फक्त माझ्याकडे लाकडाचा भुसा आहे. ठीक आहे, तो मी खाली घालणार आहे. तो असा एकसारखा पसरवून घेऊया. हा रिकामा ग्लास आहे,
त्याला मी हा असं गुंडाळते. हे कुठे बरं तुम्हाला घरी मिळू शकतं सांगा? फ्रीज, टीव्ही अशा गोष्टी जर का तुमच्या घरी आणल्या तर त्या बॉक्समध्ये आलेलं असतं, बरोबर आहे? हे उष्णतेचं सुवाहक आहे का दुर्वाहक आहे? दुर्वाहक. बरोबर. भुसा सुवाहक आहे का दुर्वाहक आहे? दुर्वाहक. बरोबर, म्हणून तो आपण खाली घातला. आता मी हे ह्याच्या आतमध्ये घालतीये बरं का, आणि हा वर्ण स्टीलचा ग्लास असा आतमध्ये घातलाय, ठीक आहे? आणि वर्ण काहीतरी झाकण हवं आपल्याला, म्हणून हा छोटासा गोल घातलाय. आलं लक्षात? हो. आता ह्याच्यामध्ये हवा कुठे आहे? जर का तुम्हाला वाटलं की हा भुसा कमी पडतो आहे तर तिथे अजून घालू शकता. आता ह्याच्यामध्ये ही वस्तू दुर्वाहक आहे, गोल दुर्वाहक आहे, भुसा दुर्वाहक आहे, बरोबर? हो. त्यामुळे मध्ये जर का थोडी जरी हवा राहिली तर काय होईल? त्या हवेमार्फत उष्णतेचं संक्रमण होईल. मग असं संक्रमण झालं तर आतली वस्तू तशीच राहणार नाही, म्हणून आपण आजूबाजूनी सगळ्या दुर्वाहक वस्तू घातलेल्या आहेत, बरोबर आहे? हो. कराल मग घरी हा प्रयोग? हो. आवडले प्रयोग? हो. उष्णता म्हणजे काय हे आपण आजच्या भागात समजून घेतलं. ही उष्णता कशा कशातून निर्माण होते हे तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. त्यातून काही उपक्रम सुचतोय का ते बघा, तो करा आणि तुमच्या शिक्षकांना नक्की दाखवा. आमचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमची वेबसाईट आहे tilimili.mkclkf.org. आनंददायी शिक्षणासाठी बघत रहा टिलीमिली.